अगोदर शिवसेना, नंतर मनसे, त्यानंतर वंचित आणि आता पुण्याचे तात्या हे ठाकरेंच्या शिवसेनेत डेरे दाखल झालेत। 100हून अधिक गाड्यांचा ताफा मातोश्री बाहेर उभा करून तात्यांनी आपली लोकप्रियता आज मुंबईकरांना दाखवून दिली आहे। तात्या उर्फ वसंत मोरे हे आपल्या आक्रमक स्टाईलने प्रसिद्ध आहेत। असं असलं तरी ते मुरब्बी राजकारणी कधी झालेच नाहीत। कमनशिबी म्हणा किंवा हुलकावणी म्हणा, पण तात्यांना राजकारणात जम बसवता आला नाही। आता तात्या ठाकरेंच्या शिवसेनेत गेले। आता त्यांनी पक्ष बदल का केला हे नवीन सांगणं नको। मी ठाकरे गटात फक्त वरिष्ठांचा आदेश पाळणार असं तात्या म्हणत असले तरी त्यांची आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही। तात्यांनी आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच ठाकरे गटात प्रवेश केला असावा ही शक्यता जास्त आहे। वसंत मोरे उर्फ तात्या हे पुण्याच्या राजकारणातलं लोकप्रिय व्यक्तिमत्व, आक्रमक नेता म्हणून गेल्या 3 दशकांपासून पुणेकर त्यांना ओळखतात। तात्या हे मूळचे शिवसैनिक, मात्र राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर झाल्यावर तात्यांनी तब्बल 18 वर्ष राजसाहेबांना साथ दिली। कधी दुर्बलांसाठी रस्त्यावर उतरणं असो किंवा निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर हातोडा मारणं असो, तात्यांनी सोशल मीडियातून चांगली लोकप्रियता मिळवली आहे। त्याच जोरावर तात्या 2007, 2012 आणि 2017 असे सलग 3दा पुण्याचे नगरसेवक होते। एवढंच काय तर मनसेचे विरोधी पक्षनेते, गटनेते आणि शहर प्रमुखही होते। मात्र मनसेत कुरबुरी झाली आणि तात्यांनी 12 मार्चला मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आणि इथेच तात्या चुकले। अगोदर दुसऱ्या पक्षात फिल्डिंग लावावी आणि मग पक्ष सोडावा असा राजकारणातला अलिखित नियम आहे। मात्र तात्यांनी तसं केलं नाही, तेथेच तात्यांचा पोपट झाला। लोकसभा लढविण्याची इच्छा असल्याने तात्यांनी मनसेला रामराम ठोकला खरा, मात्र त्यानंतर शरद पवार आणि त्यानंतर ठाकरे गटाचे उंबरठे झिजवूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही। पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आणि तात्यांचा दुसऱ्यांदा पोपट झाला। अखेर तात्यांनी 4 एप्रिलला वंचितची वाट धरत प्रकाश आंबेडकरांकडून उमेदवारी आणली, पण तेथेही डाळ शिजली नाही। लोकसभेला तात्यांचं डिपॉझिट जप्त झालं, तेथेच तात्यांचा तिसऱ्यांदा पोपट झाला। वंचितच्या लोकांनी आपल्याला स्वीकारलं नाही म्हणत पराभवानंतर तात्या नाराज झाले। अवघ्या 60 दिवसांच्या संसारानंतर त्यांनी वंचित सोबत काडीमोड घेतला। आज 9 जुलैला तात्या थेट मातोश्रीवर जाऊन पुन्हा शिवसैनिक झालेत। आता तात्या ठाकरे गटात का गेलेत हे त्यांनी बोलून दाखवलं नसलं तरी झाकणार नाहीये। लोकसभेनंतर तात्यांना आता विधानसभाही लढवायची आहे। तात्यांना आमदार व्हायचंय, कारण एकेकाळी तात्यांसोबत नगरसेवक असणारे मुरलीधर मोहोळ पहिल्याच फाईटमध्ये खासदार आणि त्यानंतर राज्यमंत्री बनले। तात्यांसोबत नगरसेवक असणारे रवींद्र धंगेकर आमदार झालेत। तात्या मात्र आहे तेथेच आहे। तात्यांच्या नावासमोर आता फक्त माजी नगरसेवक एवढंच पद आहे। तात्या ठाकरे गटात जाऊन नेमकं काय साध्य करू शकतात ते आपण पाहू। आमदार होण्याची तात्यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही। तात्यांनी यापूर्वी 2दा विधानसभा लढवली आहे। 2009 आणि 2019 मध्ये तात्या हडपसरमधून मनसेचे उमेदवार होते, मात्र दोन्ही वेळेस विजयाने त्यांना हुलकावणी दिली। आता ठाकरे गटात जाऊन तात्या हडपसर किंवा थेट खडकवासल्यातून उमेदवारी मागण्याची शक्यता आहे। मात्र या दोन्ही ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच आहे, कारण हडपसरसाठी शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे गुडघ्याला बाशिंग लावून तयार आहेत, तर खडकवासल्यातही शरद पवार गटाचे सचिन दोडके आधीपासून चर्चेतले उमेदवार आहे। त्यामुळे तात्यांचं तिकिटाचं स्वप्न पूर्ण होणार का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। दुसरीकडे ठाकरे गट या तात्यांना विधानसभेचं तिकीट न देता इतर माध्यमातून त्यांचं पुनर्वसन करू शकतो, मात्र ते कसं हेही पाहावं लागेल। मात्र तात्यांच्या ठाकरे गटात येण्याने पुण्यात ठाकरे गटाची ताकद नक्कीच वाढणार आहे। तात्यांचं ठाकरे गटात पुनर्वसन होईल का की तिथेही त्यांचा पोपट होणार? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत पाहत रहा वन इंडिया मराठी।